सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, राज ठाकरे भेटले यात काही वाईट नाही, गिरीश महाजन। राज उद्धव भेट व वाढदिवस याविषयी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, उद्धव ठाकरेंना मनापासून शुभेच्छा। हे भेटले ते भेटले, काय वाईट आहे? राज ठाकरे भेटले यात काही वाईट नाही। मी सुद्धा फोन केला पण बोलणं झालं नाही। वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहिजेत असं त्यांनी सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। उद्धवजींचा वाढदिवस आहे, खूप त्यांच्या मनापासून शुभेच्छा। आणि आपण म्हणतात हे भेटले ते भेटले, चांगलं आहे, काय वाईट आहे? आता आपण देवेंद्रजींचा वाढदिवस झाला, माननीय पवार साहेबांनी किती चांगल्या शुभेच्छा दिल्या। मीच ते पुस्तक काढलेलं होतं, त्यांना शुभेच्छा मागितलेल्या होत्या, अतिशय सुंदर। उद्धवजींना सुद्धा त्यांनी सुद्धा पत्र दिलं होतं देवेंद्रजींच्या शुभेच्छा देण्यासाठी, त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर शुभेच्छा दिलेल्या आहेत। मला वाटतं राजकारण या ठिकाणी आहे, आम्ही काय सतत भांडतच राहिला पाहिजे असला विषय नाहीये, पण वाढदिवस असा एक सण असतो त्याच्या वेळेला सगळं मुद्दा करून आम्ही एकमेकांविषयी जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे ते बोलत असतो। आणि मला वाटतं मनापासून परवा सुद्धा त्या पुस्तकामध्ये